नमस्कार. वंदे मातरम. मी हर्षल देव. कामानिमित्त जगभ्रमंती करत असताना वेगवेगळे देश, वेगवेगळी ठिकाणं, विविध बहुरंगी बहुढंगी अशी संस्कृती पाहण्याचा एक सुवर्णयोग, एक भाग्ययोग मला मिळतोय ईश कृपेने. आणि त्याचसोबत जर एखादं ठिकाण, एखादं विशेष ठिकाण किंवा एखादी विशेष वास्तू ही आपल्या प्रिय भारताशी निगडीत असेल तर ती पाहताना जो आनंद येतो तो विलक्षण असतो. आणि तो आनंद खरं तर शब्दात व्यक्त करता येत नाही. तो आनंद हा चेहऱ्यावर झळकतो, चेहऱ्यापेक्षा जास्त तो हृदयात झळकतो. आणि आज तशाच एका ठिकाणी आहे. होय, आज रायगडावर आहे. नाही, अजून भारतात आलेलो नाही आहे. युरोपमध्येच आहे, UK मध्ये आहे आणि UK मधल्या रायगडावर आहे. आज जिब्राल्टरवर आहे. मी मध्ये 1-2 पोस्ट केले होते आता काही मिनिटापूर्वी. त्यामध्ये जिब्राल्टरचा फोटो वगैरे मी टाकला होता. आणि माझ्यासोबत एक विशेष व्यक्ती आहे, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज. महाराज कायमच हृदयात असतात. आज तर मूर्त स्वरूपात आहेत आणि इथे जिब्राल्टरवर आहेत. मी जिब्राल्टरला रायगड का म्हणालो? आपणाला कदाचित माहिती असेल की इंग्रज जेव्हा भारतात आले, जेव्हा संपूर्ण भारत सुद्धा त्यांचा नव्हता, फक्त काही भाग होते, तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचे जे गव्हर्नर होता सर जेम्स डग्लस, हा शिवाजी महाराजांच्या चरित्राने आणि चारित्र्याने फार प्रभावित झाला होता. त्याने आपल्या पुस्तकामध्ये बुक ऑफ बॉम्बे याच्यामध्ये महाराजांविषयी फार काही लिहिलं आहे. जे जे त्याला माहिती होतं, जे जे त्यांनी शोधलं किंवा त्याला जे कळालं ते सर्व त्याने त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने विशेषतः रायगडावर एक छोटं का होईना पण वेगळं प्रकरण लिहिलं आहे. त्याची सुरुवातच तो असा करतो की रायगड इज अ लोनली हिल, नो वन केअर टू गो ऑन द रायगड. पण पुढे थोडंसं लिहून मध्ये तो असं लिहितो की रायगड इज कॉल्ड ॲज द जिब्राल्टर ऑफ ईस्ट. त्याचं कारण काय? कारण रायगड कसा आहे, रायगडाचं स्वरूप कसं आहे, भीमरूपी आहे. आपण मारुतीला म्हणतो ना, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. तसाच रायगड कसा आहे, तो भीमरूप आहे, अजिंक्य आहे, अभेद्य आहे. आणि म्हणूनच कदाचित रायगडाला जेम्स डग्लसने जिब्राल्टर ऑफ ईस्ट म्हटलं आहे. कारण जिब्राल्टरचा पण इतिहास हा काहीसा असाच आहे. जिब्राल्टरचा इतिहास पाहायला गेला तर तो फार 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 जुना आहे. खरं तर नेदरथाल्स या नावाचं एक मानवी प्रजाती होती. ते इथले मुख्य किंवा मूळ निवासी म्हटले जातात. नंतर जसं जगभरामध्ये विविध साम्राज्य उदयाला आली, त्यापैकी काहींनी जिब्राल्टरवर आक्रमण करून आपलं राज्य इकडे स्थापण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये रोमन्स असतील, इजिप्शियन असतील किंवा ग्रीक्स असतील, असे बरेच जण. का? कारण जिब्राल्टर हा जो प्रदेश आहे हा लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रदेश आहे. युरोप आणि आफ्रिका याच्यामध्ये जिब्राल्टर हा प्रदेश आहे. पण मूळतः हा प्रदेश हा स्पेनशी जोडला गेला आहे. त्यामुळे हा मधल्या काळात स्पेनच्या अधिपत्याखाली होता. पण आता हा ब्रिटनच्या अधिपत्याखाली आहे. ब्रिटन कुठच्या कुठे राहिलं हो? आता ब्रिटनच्या अधिपत्याखाली काय सांगतो ना, धीर धरा सांगतो. काय झालं की 1700 मध्ये, इसवी सन 1700 मध्ये स्पेनचा जो राजा होता चार्ल्स II हा निधन पावला. आता त्याच्यानंतर त्याचा उत्तराधिकारी कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. याचं कारण असं, त्याला मूलबाळ काहीच नव्हतं. त्यामुळे आता त्याचं उत्तराधिकारी कोण? पण त्याची सोय त्या राजाने करून ठेवली होती. आपल्या इच्छापत्रामध्ये त्याने असं लिहिलं होतं की फ्रान्सचा जो राजा लुईस 14वा, आता 14वा वगैरे बोलणं आपल्या भाषेत बरोबर वाटत नाही हो. आपण कसे थोरले शिवाजी महाराज, धाकटे शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा कोल्हापूरचे शाहू, ह्याचे साताऱ्याचे शाहू असे म्हणणारे आपण लोक आहोत. तर मी काम करतो, मी इंग्लिशमध्येच बोलतो ते त्यांचे नावं. तर लुईस जो होता, लुईस 14 याचा नातू फिलिप्स हा स्पेनचा राजा व्हावा माझ्यानंतर, असं इच्छापत्रामध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं. पण इतर देशांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे या स्पर्धेमध्ये उतरला ऑस्ट्रियाचा राजघराण्यातला प्रिन्स चार्ल्स. ब्रिटन आणि डचांनी यांना फार मदत केली. दिनांक 1 ऑगस्ट 1704 मध्ये ब्रिटिश सैन्य आणि डच सैन्य यांनी जिब्राल्टरवर हल्ला केला. तेव्हा जिब्राल्टरचा गव्हर्नर होता डेगो दे सालिनस. हा डेगो दे सालिनस फार हिमतीचा होता. 4 दिवस हे युद्ध चाललं.
4 दिवसाच्या युद्धानंतर या सगळ्यांकडे सामग्री भरपूर होती हो, खाण्याची पिण्याची सामग्री भरपूर होती, पण त्यांचं सैन्य कमी पडू लागलं आणि त्यांचं जे युद्धाचं सामग्री होतं तेही घटत गेले. यामध्ये मी महाराजांना फार म्हणतो, आज्ञापत्र काढून बघा महाराज काय म्हणतात, माझा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल. हे महाराजांना फक्त विश्वास नव्हता, तर तेवढी महाराजांची तयारी होती. आणि तसं झालंच ना, महाराजांनंतर सुद्धा आपले सगळे किल्ले किती लढले औरंगजेबाशी. असो, यांच्याकडे महाराज नव्हते हे यांचं दुर्दैव. तर 4 दिवस तो सालिनस लढला या इंग्रजांशी आणि डचांशी. पण 4 ऑगस्ट 1704 त्याने शस्त्र यांच्या समोर ठेवलं, म्हणजे त्याने शरणागती पत्करली आणि इंग्रजांचा आणि डचांचा विजय झाला आणि त्यांनी ऑस्ट्रियाच्या प्रिन्स चार्ल्सला इथला राजा केला. आता प्रिन्स चार्ल्स हा किंग चार्ल्स III म्हणून या गादीवर बसला. अर्थात ना, चार्ल्स II निधन पावला, मग चार्ल्स III, मग 4, 5, 6, 7 जे काय त्यांच्या पद्धती असतील तशा. तर असं झालं. त्यानंतर काय झालं, तो जेव्हा गादीवर आला तेव्हा इथल्या लोकांना, इथल्या स्थानिकांना त्यांनी स्वातंत्र्य दिलं. कसलं स्वातंत्र्य? तर धर्म स्वातंत्र्य. त्यांच्या राहणीमानामध्ये जे काही होतं पूर्वीसारखं ते तसंच चालू राहावं असं त्याने त्याला स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे सगळे खुश होते. पण कालांतराने या राजाने त्याच्यावरच घाला घातला. इथले जे कॅथलिक चर्च होते त्यांना सैनिकी तळ म्हणून वापरण्यास सुरुवात केली. इथल्या देवदेवतांवर आघात होऊ लागले, त्यांचे मूर्त्या भंग होऊ लागल्या आणि त्यामुळे जनतेमध्ये एक असंतोष निर्माण झाला. त्या असंतोषामुळे ते जनतेने बंड केला आणि त्या बंडामध्ये कित्येक डच आणि ब्रिटिश सैनिक मारले गेले. त्या मृतदेहांना इथल्या लोकांनी अक्षरशः विहिरीत फेकून दिले. तेव्हा इथला जो गव्हर्नर होता त्याचं नाव होतं जॉन श्रिम्प्टन. हा ब्रिटिश गव्हर्नर होता, हा ब्रिटनचा होता. पण चार्ल्स IIIने ब्रिटनच्या राणीशी संगनमत करून पुढचा गव्हर्नर जो ठरवला तोही ब्रिटिशच होता. त्याचं नाव रॉजर एल्टन. तर तोही पुढे 1707 मध्ये इथला गव्हर्नर झाला. इथला गव्हर्नर झाल्यानंतर त्यालाही हे सगळं सांभाळता आलं नाही. पुढे थॉमस नावाचा एक गव्हर्नर आला, मला वाटते 1711 मध्ये, आणि तो जेव्हा इथला गव्हर्नर होता तेव्हा इथे एक तह झाला 1713 मध्ये. त्या तहानुसार चार्ल्स III गादीवरून उतरला आणि चार्ल्स IIच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या विलप्रमाणे, त्याच्या इच्छापत्राप्रमाणे जो फ्रान्सचा प्रिन्स फिलिप होता तो इथला राजा झाला. आता प्रिन्स फिलिप इथला राजा झाला त्यामुळे इंग्रजांना त्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर सवलती मिळाला. पण कालांतराने इंग्रजांनी पुन्हा हा आपल्या ताब्यात घेतला आणि आज तागायत जिब्राल्टर हा इंग्रजांच्या ताब्यात आहे, हा इंग्रजांच्या अधिपत्याखाली आहे. कदाचित म्हणूनच, कारण स्वातंत्र्य मिळवणं हे महत्वाचं असतं, पण ते टिकवणं तितकंच जबाबदारीचं आणि शौर्याचं काम असतं. कदाचित म्हणूनच जेम्स डग्लस रायगडाला जिब्राल्टर ऑफ ईस्ट म्हटलं असेल, असं असूही शकतं. आता खरं सांगू ना, या जिब्राल्टरच्या निमित्ताने, याच्या साक्षीने इथे मी वरती बसलोय, माझ्या हातात महाराजांची मूर्ती आहे आणि अशा प्रसंगी मला रायगडावरील तो शिलालेख आठवतो. तो शिलालेख मला तुमच्यासमोर म्हणावा असं वाटतो. आपण कोणतंही एक काही लिहायला सुरुवात करतो तेव्हा आपण वरती श्री लिहितो किंवा आपल्या इष्टाचं नाव लिहितो. तर त्या शिलालेखाचं सुद्धा सुरुवात हे श्री गणपतये नमः असं आहे. त्याच्यामध्ये 2 श्लोक आहेत. पहिला श्लोक हा महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला त्याची तिथी सांगणारा आहे. तर दुसरा श्लोक हा रायगड कोणी निर्माण केला आणि रायगडावर काय काय आहे हे सांगणारा आहे. तो शिलालेख या जिब्राल्टरच्या निमित्ताने, याच्या साक्षीने मी आपल्यासमोर म्हणतो, श्री गणपतये नमः. प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंदनोज्ञः श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठिता शाके शाण्णव बाण भूमि गणना आनंद संवत्सरे ज्योतिर्राज मुहूर्त कीर्तिमहिते शुक्लेश सार्पे तिथो वापी कूप तडाग राजरुचिरम रम्यम वनम वितिको स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदनेर अभ्रम लिहे मिहिते श्रीमद राय गिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो यावत चंद्र दिवाकरो. हा शब्द माझा फार आवडता आहे. यावत चंद्र दिवाकरो विलसित स्थावस्त्र मुजृंभते. आता हा पूर्ण ह्याच्यामध्ये रायगड कोणी निर्माण केला, रायगडावर किती इमारती आहेत, काय काय आहे, हे सगळं त्याच्यामध्ये दिलंय. कदाचित हेच जेम्स डग्लसने पाहिलं असेल आणि तो म्हटला असेल की रायगड हा पूर्वेकडील जिब्राल्टर आहे.
पण रायगडाचं बाह्य स्वरूप पाहण्यापेक्षा जर मन रायगडचं पाहिलं असतं तर कदाचित तो जेम्स डग्लस म्हटला असता की रायगडासारखं या जगातच नाही तर या त्रिखंडात काहीच नाहीये, असं तो म्हटला असता. याचं कारण असं, रायगडाची जेव्हा निवड महाराजांनी केली तेव्हा रायगडला काय वाटलं असेल. सभासदाने तो प्रसंग नोंदवून ठेवला आहे. रायगड हा आदिलशहाकडे होता तर सभासद असा लिहितो, त्याच्या शब्दातच मी म्हणतो की ते गोड शब्द आहेत, ते किती गोड शब्द आहेत. त्याच्या शब्दाखेरीज त्यांना मोलच नाही, ते मोत्यासारखे शब्द आहेत. तो सभासद असा म्हणतो, रायरी गड आदिलशाही होता तो घेतला, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावरील गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरील चखोट घर खळा, पण तो उंचीने थोकडा. दौलताबादचे 10 गुणी गड उंच, ऐसे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्ता जागा गड हाच करावा. महाराजांच्या तोंडून हे जेव्हा शब्द तिकडे निघाले असतील तेव्हा तो काळी तिकडे थबकला असेल हे ऐकण्यासाठी. तिथले झाडं, पाने, म्हणजे वेली, फुले सगळे किती आनंदित झाले असतील. तो दगड किती आनंदित झाला असेल. तिथून वाहणारी काळ नदी, इतर नद्या किती आनंदित झाला असतील की महाराजांनी आम्हाला निवडलं. तिथे वरती तटबंद्या वगैरे होत्या, तिथले गडदैवत किती 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 आनंदित झाले असतील. त्यांच्या मनात ते उडत असतील, उड्या मारत असतील की रामाची कीर्ती, कृष्णाची नीती, भवानीची शक्ती आणि चाणक्याची बुद्धी ज्याच्या एकरूप होऊन ज्याच्यामुळे अवतरली या भूतलावर, त्या शिवाजीराजांनी आमची निवड केली तख्तासाठी. महाराजांनी का निवड केली हो रायगडाची? राजगड होता की, पण महाराजांना एक अनुभव आला. महाराजांना अनुभव असा आला की मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान पठाण जेव्हा स्वराज्यावर चालून येतो तेव्हा त्यांची स्वारी ही अक्षरशः म्हणजे ह्याच्या राजधानीच्या जवळ येते. आणि राजधानीचा शत्रू जवळ येतो हे बरं नव्हे. राजधानीचा शत्रू जवळ आला तर काय होतं ना, हे आपण स्वातंत्र्यानंतर पार्लमेंटवर जो हल्ला झाला ना त्याच्यातून अनुभवलंय. त्या नराधमाचं मला इथे नावही घ्यायची इच्छा नाही, महाराज माझ्या हातात आहेत. तर त्यामुळे महाराजांनी राजगड बदलला आणि रायगड निवडला. हेनरी ऑक्सिंडन हा जेव्हा महाराजांच्या राज्याभिषेकाला आला तेव्हा चढताना, म्हणजे मला वाटते 22 का 23 मे या दिवशी, 22-23 मे 1674ला तो रायगडावर चढला. आणि सगळं पाहत असताना तो जे म्हटलं आहे ते आवळसकरांनी आपल्या रायगडाची जीवनकथा या पुस्तकात दिलंय. तो असा म्हणतो की रायगड अजिंक्य आहे, अभेद्य आहे. याला जर जिंकायचं असेल तर तो फक्त फितुरीने जिंकू शकतो. रायगड जवळ समोरासमोर कोण युद्ध करूच शकत नाही. आपण जाऊन बघा ना, आपण बघितलं असेल रायगडनं, नक्कीच बघितलं असेल. नाही बघितलं असेल, आता सुट्ट्या येत आहेत किंवा पुढच्या सुट्ट्यांमध्ये जाऊन अवश्य बघा, आपल्या मुलांना अवश्य दाखवा. रायगड काय चीज आहे हो. रायगड काय महाराजांनी निवडलाय तो. महाराजांची निवड का अशी असणार आहे का? तुम्ही रायगडाच्या अगदी जवळ पायथ्याशी गेलात ना तरी तुम्हाला तिथले दरवाजे वगैरे दिसणार नाही. तो नाणे दरवाजा, कदाचित तुम्हाला तो ह्याचा आपला मुख्य महादरवाजा आहे ना तिकडचं तुम्हाला भिंती दिसतील, पण मुख्य दरवाजामध्ये जाण्यासाठी तुम्हाला पूर्ण तुमच्या उजवीकडे वळायला लागते, तेव्हा तुम्ही त्या रायगडामध्ये जाता. तर हे सगळं तिने ती माती केवढी आनंदी झाली असेल. ती माती तर अशी म्हणाली असेल की हा राजा पुढे अभिषिक्त होणार, सप्तगंगांचं मुक्ती पाहणारा हा राजा, जेव्हा याच्या मस्तकावरून ते सप्तगंगा वाहतील तेव्हा त्याच्या अंगावरून ते आमच्याकडे येतील. ह्याच्यावर जेव्हा फुलांची उधळण होईल तेव्हा ते त्याच्या अंगावरून आमच्याकडे येतील. ह्याच्यावर जेव्हा वेदमंत्रांच्या घोषात सगळे संस्कार होतील ते आमच्यापर्यंत येतील. आणि मूळ संस्कार या राजावर जे झाले आहेत ते मासाहेबांचे, जिजाऊ साहेबांचे, आणि तो संस्कार झालेला तो राजा आमच्यावर आमच्या अंगा खांद्यावर अभिषिक्त होणार. काय काय वाटलं असेल. इकडे ही हवा सुरू आहे ना, इथे ही हवा सुरू आहे. मी या हवेला खरंच सांगतो की जा, थोडं पुढे जा. भारत काय जास्त लांब नाहीये, रायगड तर नाहीच नाहीये. तुम्ही भारताकडे जा, त्या रायगडावरील त्या शिलालेखाला हळू स्पर्श करा. तुम्ही जिब्राल्टरला स्पर्श करता आहात ना, तर त्या शिलालेखालाही तो हळू स्पर्श करा. तुम्हाला मराठी कळत असेल, तुम्हाला कोणती भाषा कळत असेल मला माहित नाही, पण ती मनाची भाषा आहे. तो शिलालेख किंवा महाराजांच्या त्या मूर्तीला तुम्ही स्पर्श केला ना की तुम्हाला कळेल की रायगडाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, या जगात कशाशीच होऊ शकत नाही. इतका पवित्र, पावन, पवित्र आहे तो रायगड.
त्या रायगडाने अनेक अनुभव घेतले. जिब्राल्टरने तर फक्त युद्धाचे आवाज ऐकलाय. रायगडने युद्धही अनुभवलंय, पण रायगडने जिजाऊ साहेबांची माया अनुभवली आहे. रायगडने आपल्या शिवरायांची चातुर्य अनुभवलंय. भावंडांमधलं प्रेम म्हणजे शंभूराजे आणि राजाराम महाराजांमधलं ते प्रेम रायगडाने अनुभवलंय. राजकारणे अनुभवलंय. अगदी फितुरीही महाराज आपल्या रायगडाने अनुभवली आहे. पण हे सगळं महाराज जिजाऊ साहेब आपले संभाजी महाराज, राजाराम महाराज, त्या सगळ्या राण्या आणि सगळं 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 महाराजांचा अंत त्या रायगडावर झाला. 16 संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार असतो, तो त्या रायगडावर झाला आहे. ते रायगड फार 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 पावन आहे आणि म्हणून मी महाराजांना मानतो. महाराजांनी आपलं चारित्र्य जपलं. अनेक जण महाराजांना अनेक उपमा देतात. कोण नेपोलियन म्हणतं, कोण काय म्हणतात त्याला, अलेक्झांडर म्हणतं. महाराजांना आपण कोणतीही उपमा देऊ हो, पण इतर कोणाला महाराजांची उपमा देऊ शकत नाही. नेपोलियन गुणी होता हो, पण महाराजांनी इतके गुण त्याच्यात नव्हते. आपण लोकांना म्हणतो ना, अरे देवासारखा धावून आला. आपण देवाला म्हणतो का, अरे तू लोकांसारखा धावून आला, नाही ना. तर महाराजांना अनेकांची उपमा दिली जाते, पण महाराजांची उपमा, तू शुद्ध चरित्राचा माणूस आहे. श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दात म्हणजे त्यांनी जाणता राजामध्ये जे लिहिलंय ना, त्यांच्या शब्दात जर सांगायचं असेल तर सिवा का चाल चलन ये दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. हुकूमत करनी हो तो सिवा का चलन सीखो. हे मी मुद्दाम बोललो आपल्या राज्यकर्त्यांसाठी. हुकूमत करनी हो तो सिवा का चलन सीखो. त्या रायगडाने काय नाही अनुभवलं, कवी भूषण अनुभवला. तो मथुरेकडून आलेला एक छोटासा कवी, तो त्याची आणि महाराजांची भेट झाली कुठे, त्या इकडे झाली आहे आपलं जगदीश्वराकडे. त्याने महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांना जेव्हा कळाले की तो कवी आहे, त्यांना काव्य ऐकायला सांगितलं. त्याने कोणतं काव्य ऐकलं, असं एकदम असं हे झालं, म्हणजे महाराजांनी आज्ञा केली हो. प्रेमाची आज्ञा आहे, मनाची आज्ञा आहे, पण आज्ञा आहे ती महाराजांची. पाय पुढे टाकला, तो म्हणायला लागला, इंद्रजिबी जिंब पर वाड वसु अंब पर रावण अस दंब पर रघुकुल राज है. पवनवारी वाह पर संबुरती नाह पर जो सहस वाह पर रामद्विज राज है. दावधुम दंड पर चितामृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है. तेज तमांस पर कन्न जिमी कंस पर तोमलेंच वंश पर सेर शिवराज है. ही कविता ऐकली रायगडाने. आजही तुम्ही रायगडावर जा, त्या रायगडाशी बोला, तो खरंच बोलेल. तो सांगेल, अरे इकडे कविराज भूषण उभा होता, इथे सगळे उभे होते, जुल्फिकार खान इथून चालून आला, हे सगळं झालं, ते सगळं झालं, तो खरंच सांगेल. महाराज जेव्हा युद्धाला निघाले, हे काव्य सुद्धा रायगडाने भूषणाच्या तोंडून ऐकलंय. भूषण काय म्हणतो, साजीचा तू रंगबीर रंग में तू रंग चढी सर या शिवाजी जंग जितन चलत आहे. महाराज जंग लढायला चालले, ते जिंकायला चालले, असंच म्हणतो कवी भूषण. साजीचा तू रंगबीर रंग में तू रंग चढी सर या शिवाजी जंग जितन चलत आहे. भूषण बनत न बिहत न कारण की नदी न दमद गे रन केलत है. आईला फैल खैल भैल खल कमी गैल गैल गजन की ठैल पहिल सैल उचलत है. तारासी तरान धुली धारा में दखत जिमी पर तारा पर वारियो हलत है. याच्या पुढे ते असंही काव्य रचतो. तो अनेकांची उपमा महाराजांना रामाची देतो, कृष्णाची देतो, अगदी गरुडाची देतो, अनेकांची देतो. काय म्हणतो तो, सकरजी मी सैल पर अर्कतम फैल पर विचनकी रैल पर लंबोदर देखी. रामदस कंद पर, रामदस रावणावर आहे, रामदस कंद पर भीम जरा संत पर भूषण जो सिंधु पर कुंभज भी सेकिये. हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पार्थ जो पेखिये. बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर लेंच चतुरंग पर शिवराज देखिए. त्या रायगडाने जो आलमगीर औरंगजेब हा खाली जेव्हा आला ना, महाराजांना म्हणजे संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी, त्याची ती वक्रदृष्टी पाहिली आहे. पण महाराज असताना त्याची ती भीतीदायक दृष्टी ही अगदी भिकी बिल्ली आपण मराठीमध्ये म्हणतो, हिंदीमध्ये म्हणतो ना, तसं ती अवस्था पाहिली आहे. त्याच्यामध्ये तो हे म्हणतो कविराज भूषण की महाराजांनी एवढा सगळा पराक्रम करून दाखवला आहे की अफजल खान फाडला, त्यानंतर तुर्क पठाण हे काय म्हणतात त्याला फिरंगी वगैरे यांना आरमार उभं करून त्यांना आरमारी टक्कर दिली. अशा अनेक गोष्टी महाराजांनी केला. त्यामुळे तो औरंगजेब घाबरला आणि सगळ्यांना सांगतोय की अरे तू शिवाजी काय करतोय, कुठे आहे, काय करतोय, तू मला येऊन सांगा, क्षणाक्षणाची बातमी मला द्या. ते काव्य असं आहे, अफजल खान गही जाने मैदान मारा, बिजापूर गोलकोंडा महाराजीने आज है. भूषण बनत फरा सिसत फिरंगी मारी, हबशी तुरुक आज पलटी जहाज है. देखत वे खाना रुस तुम जिने खाक किया, सरती सुरती आज सुनी जो आवाज है. चौकी तक चकता कहता कहून जाते यारो, लेत राहू खबरी कहा लव शिवराजे. अरे काय भीती वाटली
वेचले त्या औरंगजेबाला, हे सगळं त्या रायगडाने अनुभवलंय. पण मला सांगा, मी एवढंसं काहीतरी बोललो, आता एवढ्याशा बोलल्यानंतर तुम्हाला वाटतं का की रायगडाला कोणाची उपम्याची गरज आहे? नाही ना. अहो, रायगड आहे. पण ठीक आहे, जेम्स डग्लसला मी खरंच धन्यवाद देतो, त्याने एवढं सगळं करून ठेवलंय. मनुचीला मी धन्यवाद देतो, कॉस्मो द गार्दाला मी धन्यवाद देतो. असे अनेक परकीय प्रवासी आपल्याकडे आले ज्यांनी महाराजांविषयी लिहून ठेवलंय. उपलब्ध आहे हो, आणि पैसे खर्च करण्याची पण त्याच्यामध्ये गरज नाही. PDF कितीतरी उपलब्ध आहेत, वाचा. आणि आज मी हे सगळं बोललो ना, हे मला दोघींना अर्पण करावंसं वाटतं. महाराजांच्या आयुष्यात आईचं स्थान फार मोठं होतं, फार मोठं होतं, फार मोठं होतं. त्या दोन मातृशक्तींना मला आज वंदन करायचंय. आज 22 सप्टेंबर माझी आजी दुर्गा बाबूराव देव हिचं निधन होऊन आज 1 महिना पूर्ण झाला. मागच्या 22 ऑगस्टला तिचं निधन झालं. त्यामुळे आजचं मी जे काही बोललो देवाकडून, कायमी पामर जाणे अर्थवेद वदवी गोविंद, तो गोविंद आणि हा गोविंद, वदवी गोविंद तेची वधे आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. त्यामुळे मी जे काही बोललो, तोडकं मोडकं जे काही माझ्या गुरुजनांकडून आलं ते सगळं मी गुरुजनांच्या चरणी अर्पण करतो. पण माझ्या आजीने जे मला संस्कार दिले आम्हा सर्वांना, कारण भारत हा संस्कारांवर टिकून आहे हे लक्षात ठेवा. आपले गुरुदेव शंकरराव अभ्यंकर म्हणतात की अमेरिका कदाचित या जगाचं, म्हणजे आपण वसुदैव कुटुंब म्हणतो ना, तर अमेरिका याचं दिवाणखाना असेल, स्वित्झर्लंड याचं दुकान असेल, पण भारत या घराचं देवघर आहे. म्हणजे महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला, पण कोणावरही कोणाचंही राज्य हिसकावून महाराजांनी घेतलं नाहीये. छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला, म्हणाला, अरे मी मोगलांशी वैतागलोय रे, मी मोगलांची वैतागलोय, मला तुमच्या शरण घ्या, माझं राज्य तुम्ही काबीज करा, मी तुमच्याकडे नोकरी करतो. पण महाराजांनी ते केलं नाहीये. महाराजांनी त्यांना प्रोत्साहन दिलं, एवढंच नव्हे तर योजना दिली आणि म्हणाले, तुम्ही मोगलांच्या विरुद्ध बंड करून उठा आणि तुम्ही तुमचं राज्य मिळवा. महाराजांनी आपतेष्टांचं राज्य कधी बळकवण्याचा प्रयत्न नाही केला. महाराजांचं हे सगळं ऐकलं ना किंवा वाचलं ना तर मला रामायण आठवतं. रामायणामध्ये रामाला वनवासामध्ये पाठवून भरतासाठी त्यांनी हे केलं, काय म्हणतात, कैकेयीने राज्य मागून घेतलं. ते राज्य मागून घेतलं, पण भरत जेव्हा अयोध्येमध्ये आला तेव्हा त्यांनी कैकेयीला काय सांगितलं, हे राज्य मला नकोय, हे राज्य मला नकोय, हे रामासाठी आहे, हे रामाचं राज्य आहे. तो रामाला घ्यायला इकडे गेला, वनवासात गेला आणि रामाला घेऊन तो आला. पण रामाला त्यांनी बोलवलं. रामाला बोलवल्यानंतर राम काय म्हणाला, नाही नाही, पिताची आज्ञा आहे, मातीची आज्ञा आहे, मी वनवास पूर्ण करणार. मग असं बोलून सुद्धा भरत जाऊन त्याने स्वतः राज्य केलं नाही. रामाचे पादुका त्याने डोक्यावर घेतले, तो तिकडे गेला, रामाचे पादुका सिंहासनावर ठेवले आणि रामाच्या नावाने त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. तर हे बंधुप्रेम रायगडाने अनुभवलं, हे बंधुप्रेम आपल्या भारताने अनुभवलं का? कारण भारतातले ते संस्कार टिकून आहे या शिवतत्वामुळे, या विष्णू तत्वामुळे, या ब्रह्मतत्वामुळे. आज ते मी आजीला अर्पण करतो. आणि ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य रायगडासाठी वेचलं, त्या अप्पा परब यांच्या पत्नी आमच्या माई या सुद्धा 4 दिवसांपूर्वी निवर्तल्या. त्या दोघींना मी आजचं हे मी जे काय बोललो ते अर्पण करतो. धन्यवाद. वंदे मातरम.